दबाव टाकतातच. दबाव साध्या नगरसेवकाच्या उमेदवाराला दबाव टाकला जातो. अधिकाऱ्यांना फॉर्म उडवण्यासाठी दबाव टाकला जातो. पळवा पळवी नाही पण प्रलोभन निश्चित देण्यात आलं. रोज मर्डर होतात शहरामध्ये. एक पोलीस जात नाही तिथं, कुत्र जात नाही तिथं. पोलीस गेल्यावर तिथं पोहोचतात. आंदोलन मागच्या आठवड्यापासून चालू आहे. याच ठिकाणी मागच्या रविवारी आंदोलन केलेलं आपण सगळे होता. फसव्या कर्जमाफीचा अध्यादेश आम्ही इथं जाळलेला होता. ही जी कर्जमुक्ती आहे ही फसवी आहे. आम्ही सांगितलं नको अटी नको शर्ती, आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती. उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती केली होती. एका थंबवर 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ 2 लाख रुपयापर्यंत झालं होतं. आताची जी कर्जमाफीची योजना आहे ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसूल. याच्यामध्ये अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर सरकारला कर्ज द्यायचं नाही, भीक नको पण पुत्र आवर अशा पद्धतीने. समजा सरकार 50,000 रुपये देणार आहे तर त्यांनी काय सांगितलं, जर माझ्याकडे 3 लाख कर्ज असेल तर मी 2.5 लाख भरावं, मग माझं 50,000 माफ होईल. म्हणजे काय, 2.5 लाख जर माझ्या खिशात असेल तर मी कशाला ते थकवेल. एक नव्या जुनं सरकारचा थकीतचा अर्थ काय आणि रेग्युलरचा अर्थ काय. रेग्युलरचा अर्थ असा आहे की 2019 पासून दरवर्षी नवं जुनं केलं पाहिजे. नवं जुनं दरवर्षी. शेतकरी कधी एका वर्षात कर्ज उचलतो, एखाद्या वर्षात नाही उचलत, गरज नाही पडत. एखाद्या चांगलं पीक पाणी असलं तर शेतकरी थोडी कर्ज घेतो. दरवर्षी कर्जच घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलं. पण सरकारचं काय याच्यात अटी शर्ती. 2019 नंतर सगळ्या आर्थिक वर्षामध्ये नवं जुनं केलं पाहिजे. 20 ला केलं पाहिजे, 21 ला केलं पाहिजे, 22 ला केलं पाहिजे, 23 ला केलं पाहिजे, 24 ला केलं पाहिजे. मगच कर्जमाफी हे रेग्युलर भरतो असा त्याचा अर्थ होईल. मला असं वाटतं अनेक अटी शर्ती, मी याच्यावर 2 तास बोलू शकेल एवढ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची कर्जमाफी दिली होती, एका थंबवर दिली होती. 2 लाख रुपये शेतकऱ्यांची एका फटक्यात माफ झाले होते. तशाच पद्धतीनं संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे. मला असं वाटतं हे टायगर बेगर जे काही लोक असतील मला माहिती नाही त्याच्यात, आणि जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. एका पक्षाकडून निवडून यायचं दुसरं जायचं असं मला असं वाटत नाही शिवसेनेचे कोणी लोक करतील. पण ते करण्यासाठी दबाव आणणारे कोण, यांना एवढी सत्तेची भूक का लागलेली आहे, एवढी चटक का लागलेली आहे. तुमचं सरकार व्यवस्थित चालू आहे ना, मग याला फोड, ममताला फोड, समताला फोड, याला फोड, हे धंदे का करताय. दबाव टाकतातच. दबाव साध्या नगरसेवकाच्या उमेदवाराला दबाव टाकला जातो. अधिकाऱ्यांना फॉर्म उडवण्यासाठी दबाव टाकला जातो. मग ह्या अशा आमदारांना नसेल असं थोडी दबाव असेलच. मला असं वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला जबाबदारी दिली. मी या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात जाऊन आलेलो आहे. आणि तसं पाहायला गेलं तर परभणी आणि संभाजीनगरात आमचे उमेदवार उभे आहेत. आम्ही प्रभावीपणे प्रचार केला आहे. 4-4, 5-5 मतदारांना भेटलेलो आहे. बैठका घेतलेल्या आहे. काल आपण पाहिलं असेल संभाजीनगरात मोठी बैठक झाली. धाराशिवलाही मी गेलो होतो. सगळ्या धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलेलो आहे. काँग्रेसचे उमेदवार तिथं आहे. मला असं वाटतं माझी जबाबदारी आलाय म्हणून माझ्या पक्षाचे लोक त्यांच्या मागे उभा करणं एवढं आहे. एवढं आम्ही केलेलं आहे. बाकी जबाबदारी त्यांची. पळवा पळवी नाही पण प्रलोभन निश्चित देण्यात आलं. हे भाजपने केलेली कल्चर आहे. भाजपचं कल्चर आहे. मौज मजा करा, एकत्र सहल करा, पैसे घ्या. हे भाजपने कल्चर निर्माण केलं. साधन सुचिता सबसे अलग, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष द्वितीय आणि नंतर व्यक्ती. यांचं मला वाटतं असा विचार व्यक्त करणारे लोक काय काय करतात धंदे. तुम्हीच बघा. सत्य आहे, आज आम्ही संघर्ष करतोय. आम्हाला पावलोपावली अडवणूक होते. आता इथं पोलीस जसे अतिरेकी येणार इथं असा बंदोबस्त लावला. रोज मर्डर होतात शहरामध्ये. एक पोलीस जात नाही तिथं, कुत्र जात नाही तिथं. पोलीस गेल्यावर तिथं पोहोचतात. तिथं अड्डे चालू आहे याचे, त्या पदार्थाचे, अफूचे, गांजाचे, त्या गोळ्या काय असतात त्याचं काय असंच बटन वगैरे काय याचे अड्डे चालू आहे. झोपलेले वाळू दिवसा ढवळ्या फिरतात. पोलिसांच्या संरक्षणात जातात. तिकडं पोलीस नाही. पोलीस शिवसेनेच्या आंदोलनाला. ठीक आहे, दिवस आहे, फिरतील आमच्या मागे. कशाला चिंता करायची. काही होणार नाही, बिलकुल काहीही होणार नाही. एकही खासदार जाणार नाही. आमचे सगळेच टायगर साहेब. जी फसवी कर्ज माफी आहे याच्याविषयी मान्य विभागीय आयुक्त सगळे अधिकारी इथं होते. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, आमचे मुद्दे मांडलेले आहेत. कर्जमाफी कशा पद्धतीनं फसवी, याच्यात काही कलमामध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे. 2008, 2017, 2019 कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून अतिशय दूर आहेत.
ज्यांना 2019ला पूर्णपणे कर्जमाफी मिळाली त्यांचा इथं कुठेही त्यांना 1 रुपया इथं फायदा मिळेल अशा प्रकारची स्थिती नाही. ज्यांनी 2019 नंतर कर्ज उचललेलं आहे त्यांनी त्यांच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक अटी शर्ती आहेत. विभाग आयुक्तांच्या कानावर मांडले, मला वाटतं त्यांच्या मार्फत राज्य सरकारपर्यंत भूमिका पोहोचेल. या भूमिकेशिवाय खताची भूमिका मांडली आणि खत उपलब्ध होत नाही, मला वाटतं त्याच्याविषयी समाधानकारक चर्चा झाली. परंतु वीज 8 तास सतत मिळत नाही हा एक मुद्दा आहे. आणि जे कांदा खरेदी केंद्र आहे हे नाशिक मध्ये फक्त सुरू झाले. संभाजीनगरात सुद्धा वैजापूर, कन्नड हे तालुके मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक आहेत. इथे सुद्धा खरेदी केंद्र सुरू व्हावेत. एक सकारात्मक चर्चा माननीय विभाग आयुक्तांशी केलेली आहे. सरकारकडे योग्य ती माहिती ते पुरवतील आणि सरकार सुद्धा दखल घेईल असं वाटतं. नाही, ऑनलाईन खत प्रणाली काय चुकीची असं नाही म्हणता येणार. ऑनलाईन खत प्रणाली ही चांगली आहे, त्याच्यातून लिंकिंगला आळा बसेल. परंतु ऑनलाईन खत प्रणाली करण्याच्या आधी कृषी विभागानं योग्य तयारी करायला पाहिजे होती. कारण संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये ऑनलाईन खताच्या विषयी पायलट प्रोजेक्ट म्हणून 2 डिस्ट्रिक्ट 2 जिल्हे घेतलेले आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात असं ऑनलाईन द्यायला काहीच हरकत नाही. मी तो म्हणाले याच्यानंतर ऑनलाईन नोंदवल्यानंतर घरी शेतकऱ्याचे खत पोहोचू शकेल अशी सुद्धा स्थिती येऊ शकते जर सरकारने ठरवलं तर. जसं आज गॅस सिलेंडर आहे, आपण ऑनलाईन बुक केलं तर घरी कसं येतं, तशाच पद्धतीनं खत बुक केलं, युरिया बुक केलं, हे सगळं केलं ते घरी पोहोचू शकेल. मग येणार त्यात होऊ शकतं. त्याच्यामुळे ऑनलाईन खत प्रणाली चुकीची आपण मुळीच म्हणणार नाही. पण ऑनलाईन प्रणाली सुरू करताना योग्य ते मार्गदर्शन, शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे. ते काही झालेलं नाही म्हणून अडचणी येतात. 100% हे सगळे मुद्दे अधिवेशनात येणार आहे. संपूर्ण कर्जमुक्तीचा मुद्दा अधिवेशनात येईल, विजेचा मुद्दा अधिवेशनात येईल, युरियाची टंचाई हा मुद्दा अधिवेशनात येईल. हे सगळे मुद्दे येणारच. खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये भास्करराव जाधवांचं नाव महाविकास आघाडीनं आणि विधान परिषदेमध्ये सतीश पाटलाचं नाव महाविकास आघाडीनं सुचविलेलं आहे. त्याला आता वर्ष होत आलेलं आहे. परंतु अजूनही राज्य सरकार विरोधी पक्षनेता करत नाही. विरोधी पक्षनेता संविधानिक पद आहे, संविधानिक जबाबदारी सुद्धा आहे. म्हणून विरोधी पक्षनेता हा सरकारचं कान डोळ्याची भूमिका निभावू शकतो. परंतु राज्य सरकारला राज्यघटना, संविधानिक पद याच्याशी कोणतं देणं घेणं नाही. याचाच अर्थ राज्य सरकारच्या मनात विरोधी पक्षनेता झाला तर त्याच्याविषयी भीती आहे. म्हणून निश्चित आम्ही या संदर्भात आवाज उठवू. हे पहा, आम्ही वारंवार तेच सांगतो. मग जनतेचे मूळ प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करून याच विषयावर वारंवार चर्चा करतो. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा आहे, खताचा मुद्दा आहे, कांद्याचा मुद्दा आहे. हे किती मुद्दे मारतात. तेच रोज टायगर कुठले टायगर आणि कोणतं ऑपरेशन, किती वेळेस रोज थोडे ऑपरेशन होत असतं. तुमचं दर 6 महिन्यात, दर 15 दिवसाला ऑपरेशन, दर 6 म्हणजे हे मला असं वाटतं लांडगा आला रे आला टाईप झालोय. वाटतं शेतकऱ्यांसाठी जे ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत सगळ्यांची भूमिका एकच आहे. सगळे आंदोलन व्हावं, या सरकारला जबाब विचारावा. त्यामुळे रविकांत तुपकरी बसले असेल तर त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा.